महागड्या टोमॅटोमुळे नागपुरातील किचनचं बजेट बिघडलेलं आहे। सध्या शहरात 1 किलो टोमॅटोचा भाव 80 रुपये किलोवर पोहोचलेला आहे। अशा परिस्थितीत टोमॅटोच्या वाढत्या दरानं हैराण झालेल्या जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे। सरकारनं धोरण ठरवून लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून टोमॅटोचे दर कमी करण्याचाही दावा केला आहे। मे महिन्यात कडक उन्हामुळे उत्तर भारतात टमाटरचं पीक उद्ध्वस्त झालं। त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पिकाचा पुरवठा मर्यादित राहिल्यानं बाजारात टमाटरचे भाव वाढले आहेत। नागपूरच्या घाऊक भाजी बाजारात टमाटरच्या दरानं 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे। उपराजधानी नागपूरला छत्रपती संभाजीनगर, सोलापूरसह दक्षिण भागातून टमाटरचा पुरवठा केला जातो। कळमनासह कापूस बाजारात दररोज 15 ते 16 ट्रक टमाटरची आवक होत आहे। या कडाक्याच्या उन्हामुळे शेतात पिकं करपून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि यातच टोमॅटोच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळते। दरम्यान दक्षिणेकडील राज्यांमधून ताजी पिकं लवकरच बाजारपेठेत पोहोचणार आहेत, ज्यामुळे किमती खाली येण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय। चांगल्या पावसामुळे मुख्य भाज्यांच्या उन्हाळी पेरणीत वेगानं वाढ होत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे।